हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी अनिता वीरा गायकर, सिडको केंद्र नाशिक। मी आज बापूंबद्दलचा एक अनुभव असं सांगणार आहे की ज्यावेळेस मी बापू परिवाराचा भागही नव्हते, हा अनुभव आहे 2016 सालचा। 2016 साली माझे मिस्टर आजारी पडले आणि त्यांना थोडा रिस्पिरेटरी सिस्टीमचा त्रास झालेला आणि आम्ही जेव्हा ॲडमिट झाले तेव्हा आम्ही जाताना अगदी गप्पा मारत वगैरे असं गेलेलो। पण तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट वगैरे करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर अचानक कोमात गेले। त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे नातेवाईक वगैरे सगळे बोलवून घ्या आणि मला काही कळेना की नेमकं झालं आहे काय। अचानक एकदम की रात्री आम्ही अगदी गप्पा मारत हॉस्पिटलला आलो आणि अचानक रात्रीतून नेमकं काय झालं असं। तर मी म्हटलं ठीक आहे आणि मग मी आमचे काही नातेवाईकांना वगैरे बोलवलेलं, हॉस्पिटलला जमा झाले आणि डॉक्टरने सांगितलं की सिच्युएशन फार क्रिटिकल आहे, काहीही होऊ शकतं। तर माझ्या 2 मावश्या आहेत, एक तळेगाव दाभाडेमध्ये असते आणि एक अकोल्याला असते, संगमनेर अकोला। तर त्या दोघी बापू भक्त आहेत। तर मला हे माहिती होतं की त्या बापू भक्त आहेत, पण तोपर्यंत मला हे माहिती नव्हतं की बापू कोण आहेत, नेमकं त्यांचं काय, म्हणजे मला त्यांचं काहीच माहिती नव्हतं। फक्त एवढंच माहिती होतं की त्या बापू भक्त आहेत आणि बापूंचं करतायत काहीतरी असं। आणि मग त्याही आल्या आणि मग मला म्हणायला लागल्या की काही नाही, बरं वाटेल त्यांना, काळजी करू नकोस, बापू आहेत। तर मग मला तेव्हा असं वाटलं की आपल्याला कसं सांत्वना देतात ना सगळेजण आल्यावर, तर हे असेच सांत्वना आपल्याला देत असतील। तर त्याप्रमाणे म्हटलं हो ठीक आहे। आणि मी काही म्हणजे एवढं असं मला वाटलं नाही की काही पुढे आता काय घडणार असं म्हणून। आणि त्यांनी माझ्या गळ्यात बापूंचं लॉकेट, त्यांच्याकडे नवीनच लॉकेट आणि दोरी पण होती आणि त्यांनी माझ्या गळ्यात हे लॉकेट बापूंचं घातलं त्या मिनिटाला, ही दोरी आणि हे पेंडल घातलेलं। तर मला म्हणाले की जा ICUमध्ये आणि त्यांच्या पूर्ण अंगावरनं, त्यांच्या बॉडीवरनं हे लॉकेट तू फिरव। तर त्यांना पूर्ण स्वेल आलेली होती आणि पूर्ण त्यांचं बॉडी स्वेलिंग झालेली होती आणि ते म्हणजे असं कोणी भेटायला आले तर ते ओळखायला पण येत नव्हते की हे तेच आहे, तीच व्यक्ती आहे म्हणून। तर मग मी त्यांनी सांगितलं तसं केलं आणि मग त्यांनी सांगितलं की तू ओम मन सामर्थ्य दाता हा जप कर। तर मला त्यावेळेस मी बापू परिवारात नसल्यामुळे मी ती पूर्ण लाईनसुद्धा पूर्ण अशी व्यवस्थित म्हणू शकत नव्हते, पण जेवढं मला शक्य होईल तेवढं मी असं म्हणायचे आणि बापू हा जप मात्र मनातल्या मनात करत होते। आणि मग 2-3 दिवस असे गेले आणि माझी मावशी आहे अकोल्याची, तर ती मला म्हणाले की तू काळजी करू नकोस आणि रात्रीतून बघ म्हणे, बापू कुठल्याही रूपाने येतील आणि तुझ्या मिस्टरांना बरं वाटेल आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडतील, असं ती मला म्हणाली। पण खरं सांगायचं आता की माझा त्यावर विश्वास बसला नाही, कारण डॉक्टरने सांगितलेलं होतं की ही व्यक्ती कोमात गेलेली आहे आणि कोमात गेलेली व्यक्ती कधी बाहेर येईल हे काही सांगू शकत नाही। महिनाही लागू शकतो, वर्षही लागू शकतं किंवा काही दिवसही लागू शकतात, तर काही सांगू नाही शकत असं आणि काहीही होऊ शकतं असं आम्हाला डॉक्टरने सांगितलं। तर मी म्हटलं ठीक आहे। आणि मग ती घरी गेली, रात्री 12 वाजता ती घरी पोहोचली तिच्या घरी आणि ती रात्री 12 वाजता माझ्या मिस्टरांसाठी जप चालू केला। आणि काय आश्चर्य सांगायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी माझा भाऊ बँगलोरला असतो आणि माझी आई पण त्याच्याजवळ असते। तर माझा भाऊ त्या दिवशी रात्री 10 वाजता बँगलोरवरनं आला आणि भाऊ म्हणाला की ठीक आहे, काही काळजी करू नकोस तू, बघूया आपण काय होतं आहे ते। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझा भाऊ हॉस्पिटलला गेला आणि तो डॉक्टरांशी बोलतच होता, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 3 ते 4 दिवस निघून गेले। आणि चौथ्या दिवशी सकाळी माझा भाऊ जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला आणि तो डॉक्टरांशी बोलत होता, तर माझ्या मिस्टरांकडे त्याची पाठ होती आणि ते डॉक्टरांशी तो बोलत होता की काय सिच्युएशन आहे काय वगैरे असं। आणि त्यांनी अचानक डोळे उघडले आणि डॉक्टर त्यांना सांगत होतं की काही सांगता येत नाही, काहीही होऊ शकतं असं। आणि त्यांनी बोलता बोलता यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी डोळे उघडले आणि तो डॉक्टरांना सांगतोय की त्यांनी डोळे उघडले, तर डॉक्टरांचा विश्वासच बसत नव्हता की अरे बापरे, हे कसं शक्य झालं असं। आणि त्याला इतका आनंद झाला आणि मी आता हे ठामपणे म्हणू शकते की माझी मावशी जी म्हणाली होती की रात्रीतून काहीतरी चमत्कार होईल, बापू कुठल्याही रूपाने येतील आणि तुझ्या मिस्टरांना बरं करतील ह्याच्यातनं बापू आणि ते डोळे उघडतील, तर मी आत्ता हे ठामपणे म्हणू शकते की माझा बापूच त्या दिवशी रात्री डॉक्टरांनी एक न्यूरोसर्जनला बोलवलेलं होतं, मग रात्री 2 नंतर कधीतरी। तर मग मी आता हे ठामपणे सांगू शकते की त्या न्यूरोसर्जनच्या रूपात माझा बापूच येऊन माझ्या मिस्टरांना बरं केलं त्याने आणि एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं। आणि बापूंनी जी ग्वाही दिलेली आहे की संकटी जरी हे चरण पाही त्यासही रक्षी संकटी,
तर बापू आणि त्यावेळेस बघा मी बापू परिवारात नव्हते, काही नव्हतं, तरीसुद्धा बापूंनी माझ्या मिस्टरांना ह्याच्यातनं बाहेर काढलं आणि म्हणजे बापूंनी मला बापू परिवारात घेतलं. तर मला हेही सांगायचं आहे की म्हणजे आपण बापू परिवारात आलो आणि हेच सुद्धा आपलं खूप मोठं भाग्य आहे. कारण आज एवढी लोकसंख्या आहे आपल्या भारत देशामध्ये, तर सगळे नाही आहेत बापू परिवारामध्ये, पण आपण आहोत. बापूंनी आपल्याला घेतलं आहे, त्यांना त्यांच्या परिवाराशी जोडून आपल्याला घेतलं आहे. तर नक्कीच आपण खूप भाग्यवान आहोत की बापूंनी आपल्याला त्यांच्या परिवारात सामील करून घेतलेलं आहे. आणि त्या दिवसापासून मी बापू भक्त झाले आणि माझ्याकडनं जास्त सेवा होत नाही आहे, ह्याचं मला फार वाईट वाटतं आहे. पण मी आता नक्की प्रयत्न करेन की मी जेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न मला बापूंनी साथ द्यावी. बापू मला साथ देतीलही आणि की जास्तीत जास्त सेवा माझ्याकडनं बापू घडून आणतील. आणि हा अनुभव कथन करण्याचं बळही मला बापूंनीच दिलेलं आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.